हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यातील खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून भात, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसाठी पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मौजे शिरगाव येथे कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा नोंदणी मोहिमेला वेग आला असून शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत. शिरगाव आणि परिसरातील गावांमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, ग्रामपंचायती, कृषी सेवा केंद्र तसेच दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून पीक विमा योजनेची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी पीक विमा हे प्रभावी सुरक्षा कवच ठरत असल्याचं कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितलं. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी पीक विमा भरून आपल्या पिकांचं संरक्षण सुनिश्चित करावं असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं. खरीप हंगामात शेतकऱ्यांचा वाढता सहभाग लक्षात घेता मावळ तालुक्यात पीक विमा नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. नमस्कार. साळुंबरे, सांगवडे, गहुंजे, शिरगाव आणि गोडुंबरे ही साळुंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो पीक विमा काढला जातो तो पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी काढावा. खरं पाहिलं तर एल निनोमुळे आणि पाऊस हा जो उशिरा चालू झाला आणि त्याचं प्रमाण अतिप्रमाण झाल्या त्याच्यामुळे बऱ्याचशा पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे. बऱ्याच लोकांचं सोयाबीन उगवलेलं नाही, दुबार पेरणी केलेली आहे. सोयाबीन, भात आणि भुईमूग या पिकांचा विमा आपण सर्वांनी लवकरात लवकर काढून घ्या. सोयाबीनसाठी 152 रुपये हेक्टरी फी आहे, भातासाठी 162 रुपये आहे आणि भुईमुगासाठी 112 रुपये फी पीक विम्याची आहे. तरी नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी या विम्याचा फायदा घ्यावा आणि आपला पीक विमा काढून घ्यावा. याच्या संदर्भात जर काही अडचण असेल तर आपले कृषी अधिकारी आहेत विकास गोसावी यांच्याशी संपर्क साधावा. यानंतर बरेचशा आपल्या शासकीय कामामध्ये फार्मर आयडी हा आता इथून पुढे लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपला फार्मर आयडी आपण काढून घ्यावा. त्यानंतर पीएम किसान योजनेचे काही फॉर्म भरायचे जर कुणाचे राहिले असतील त्यांनी सुद्धा ते फॉर्म भरून घ्यावे आणि विविध शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आपले कृषी अधिकारी आहे विकास गोसावी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधावा. अतिशय चांगलं काम विकास सरांचं या ठिकाणी आपल्या 5-6 गावांमध्ये आहे. तरी विकास सरांना सर्वांनी भेटून या पीक विमा, फार्मर आयडी, पीएम किसान योजना हे काही शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्यांचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि इतरत्र जर अजूनही काही मदत जर लागली तर आपली साळुंबरे विविध कार्यकारी सोसायटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तर आपल्या शेतकऱ्यांची आहेच. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जागरूकता बाळगून पीक विमा काढून घ्यावा ही विनंती. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.